मकर राशी 22 ते 30 नोव्हेंबर 2 अनपेक्षित घटना घडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांनो, मी तुमच्या आयुष्यातील अनिश्चितता दूर करून तुम्हाला आत्मविश्वासाचा आणि प्रकाशाचा मार्ग दाखवेन. तुम्ही कसे आहात? तुमच्या चेहऱ्यावरची संयमाची ताकद आणि मनातील दृढ निश्चय पाहून मला अभिमान वाटतो. माझ्या मकर राशीच्या कुटुंबावरती आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती, जीवन बदलून टाकणारी माहिती घेऊन आली आहे. हो मित्रांनो, 22 ते 30 नोव्हेंबर या काळात केवळ 9 दिवसांचा काळ तुमच्या आयुष्यात 2 प्रचंड मोठ्या घटना घडणार, ज्या तुमच्या भावनिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाला एक नवा, शांत आणि मजबूत वळण देणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून जाताना वाणी, जबाबदाऱ्या आणि मानसिक थकवाने तुम्हाला थांबवून ठेवलं होतं, त्यावर आता मोठा आणि शेवटचा पडदा पडणार आहे. या 2 घटनांचा तुमच्या मनावर आणि घरातल्या वातावरणावर प्रचंड आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे. त्या कोणत्या आहेत, ग्रहांची स्थिती काय सांगते आणि तुम्हाला या बदलातून काय शिकायला मिळणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला हवा. कारण हो मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील अडथळे, संघर्ष नक्कीच दूर होईल. कुंभ राशीच्या मित्रांनो, 22 ते 30 नोव्हेंबर ग्रहांची चाल आणि मकर राशीवरील प्रभाव. मकर राशीचा स्वामी शनी आहे. शिस्त, जबाबदारी आणि कर्माचे प्रतीक. या कालावधीत सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे मकर राशीचे 11व्या स्थानावर खोल परिणाम होतो. 11वे स्थान हे इच्छा, ध्येय, मित्र, सहकारी, लाभ आणि मोठ्या बदलाचे घर आहे. याशिवाय शुक्र आणि बुध यांचे शुभ संयोग तुमच्या मनातील गोंधळ, तणाव आणि एकाकीपणावर प्रकाश टाकणार आहे. या 9 दिवसात तुम्हाला खालील भावनिक बदल जाणवतील. जुने ताण कमी होणे, मनातील भीती दूर होणे, लोकांशी सहज संवाद वाढणे, कुटुंबातील व्यक्तींशी पुन्हा जवळीक निर्माण होणे, भविष्याबद्दल नवीन उत्साह निर्माण होणे. याच भावनिक बदलांमध्ये तुमच्या जीवनातील 2 मोठ्या घटना आकार घेणार आहेत. हो मित्रांनो, त्यातील पहिली मोठी घटना म्हणजे अडकलेला आर्थिक किंवा कुटुंबातील तणाव संपणार. मकर राशीच्या मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण गेल्या काही महिन्यात आर्थिक ताण, जबाबदाऱ्यांचा भार किंवा कुटुंबातील एखाद्या समस्येमुळे तुम्ही थकलेले असणार. तुम्ही शांत असता, पण तुमच्या मनामध्ये खूप गोष्टी एकट्याने तुम्ही पेलता आहात. हे विश्व आणि मी दोघेही जाणतो. पण 22 ते 30 नोव्हेंबर हा काळ तुमच्यासाठी मोठ्या समेटाचा, मोठ्या दिलासेचा आणि घरातील शांततेचा काळ असेल. या पहिल्या घटनेत काय घडणार तर पहा. जुने आर्थिक ताण अचानक सुटेल. कुटुंबात चाललेला तणाव शांततेत बदलू लागेल. मतभेद असलेल्या व्यक्तीकडून अचानक संवाद होईल. तुमच्या मनात दडलेली वेदना बाहेर पडून हलके वाटेल. घरात पुन्हा एकदा शांतता आणि एकत्र येण्याचा क्षण येईल. तुमचा टर्निंग पॉइंट. मकर राशीचे लोक भावनांची अभिव्यक्ती कमी करतात, पण या काळात तुम्ही मन मोकळे केलं तर युनिव्हर्स तुमच्या बाजूने उभे राहतील. मकर राशीच्या मित्रांनो, आता दुसरी मोठी घटना आपण पाहूयात. एकाकीपणाचा शेवट आणि एका खास व्यक्तीचा प्रवेश. मकर राशीचे लोक शांत, गंभीर आणि अंतर्मुख असतात. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की लोक तुम्हाला समजून घेत नाहीत, तुमचं मन ऐकत नाहीत आणि तुम्ही सतत जबाबदारी पेलत आहात. पण या 9 दिवसात तुमच्या आयुष्यात अचानक एक व्यक्ती येईल जी तुम्हाला समजून घेईल, तुमच्या भावनांना किंमत येईल आणि तुमच्या भावनिक आधारही तुम्हाला देईल. या दुसऱ्या घटना काय घडणार
एका विश्वासू व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल. जुना मित्र अनपेक्षितपणे तुमच्याकडे परत येईल. पार्टनरकडून मजबूत पाहुणीचा तुम्हाला पाहण्याचा पाठिंबाही मिळेल. नवीन नात्याची शक्यता प्रबळ होईल. तुमच्या मनातील एकाकीपणा कायमचा दूर होईल. युनिव्हर्स तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एकटे नाही. आता ही वेळ आली आहे तुमच्या मनालाही प्रेम आणि आधार मिळवण्याची. भावनिक तयारी. हे बदल स्वीकारण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल पहा. मन मोकळे करा. भूतकाळातील दुःख सोडा. विश्वास ठेवायला शिका. कुटुंब आणि मित्रांना पुन्हा एकदा संधी द्या. संवाद वाढवा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल, चॅनलला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट नक्की करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.